मॉर्निंग कॉफी. कोण राहिलं रे आवाज त्याच्यातलं. आजचा काय प्लॅन आता अनिकेत? आता आज आपण चाललोय मणीकरणला. मणीकरण कसोलमध्ये आहे ते. कसोलमध्ये. त्याच्या आधी आपल्याला जाता जाता पॅराग्लायडिंग करायची. आपल्यातले जे पोर आहेत त्यांना पॅराग्लायडिंग करायची. काय सगळे नाही करणार आहेत ना? काय सगळे नाही, काय काय जणच करणार आहेत. ज्यांच्यामध्ये दम आहे तेच करणार आहे. काय काय ज्यांच्यामध्ये दम आहे तेच करणार. ज्यांचं सूरज करणार असेल. नाही मी नाही करणार. मी तुझ्यात दम नाही. अरे सूरज काल ते हे पण नाही केलं. करायची होती मला. पण नाही केलं. कर काहीतरी. स्लॉट फुल झालं. काय नाही फुल झालंय. काय फुल नाही झालं? 7 जण झाले होते. काय फुल नाही झालंय? पण आलो होतो मी करायला. काय नव्हता आला का? तेव्हा सगळं भरलं होतं. मणीकरणला काय काय रे बघायला? मणीकरणला मोठा गुरुद्वारा आहे. गरम पाण्याचं कुंड आहे. चांगलं आहे, बघण्यासारखं आहे. शंकराची मूर्ती पण आहे. शंकराची मूर्ती आहे. सोमवार पण आहे आज. भारी आहे पण मस्त आहे तो गुरुद्वारा. ते मणीकरणचा विषय काय ते गरम पाण्याचं कुंड झालंय. त्यामुळे ते गुरुद्वाराचं अख्खं लंगर असतं ना. हा ते माहिती आहे ना. हो अख्खा प्रसाद पाण्यामध्ये ते गुरुद्वाराचा अख्खा प्रसाद आहे ना तो त्या गरम पाण्यात बनवतात. होय. म्हणजे एवढं ते उकळलेलं पाणी असतं. काय करते? केदारनाथलाच फील होता अरे तो हॉटेलवाला शोधतोय तुला. कोण? हॉटेलवाला का? म्हणतोय तो ब्लॉगर कुठे आहे, रिव्ह्यू दे म्हणतोय. तुला पैसे भेटणार आहे प्रमोशन. आता आपण निघतोय इकडून मनाली मधून जिथं आपला स्टे होता त्यांच्या ओनरशी आपण बोलू. कसं काय? कैसा रहा आपको? बेस्ट रहा मतलब कौन सी भी और मतलब कैसा लगा आपको वाइब? व्यू जो है ना यहाँ से बहुत बढ़िया आता है. वो देखिए आपके लिए हेलीकॉप्टर भी अभी आपने कहा कसौल जाना है? हाँ अभी कसौल चले कसौल में तो जाएंगे. मजे है. मजे यहाँ पे इनके यहाँ 3 दिन थे हम स्टे के लिए और सर्विस बढ़िया है, सब बढ़िया है. मतलब सबका कुछ भी सकते हैं. व्यू आणि स्टे साठी एकदम बेस्ट हॉटेल है. एक नंबर होटल. वो भी भाई अपना. वो देखो बढ़िया भाई बढ़िया. सर्विस भी अच्छी. यहाँ का फूड भी मेरे को बहुत अच्छा. हाँ फूड भी अच्छा है, सब अच्छा है, सर्विस अच्छा है. और ये कहाँ पे? मनाली में ही है. मेन मनाली में. ओल्ड मनाली. मनु में. टेम्पल के पास में. मनु टेम्पल के और आपको आने के लिए यहाँ पे क्लब हाउस रोड से एक आसान रास्ता होता है, तो वहाँ से अच्छा. कारण की इकडं काही बी होऊ शकतं आणि याच गोष्टी शिवमने मला गिफ्ट दिलेलं आहे. धन्यवाद शिवम. गिफ्ट नाही दिलंय बाळा, ते डच मारले तू डच. आता हे कोंडवे धावड्याचं चालणार आहे. मणिकर्णिकाला नाही, मणिकर्णिका नाही सॉरी काय रे? मणिकरणला पोहोचलोय. पाण्याची हे बघा पाणी एवढं क्लिअर आहे नाही तर. हे भिकारी लोक हे कोंडवे धावड्यात हे आहे कचरा शिवणे. तर मणिकरण मध्ये हे बहुतेक गुरुद्वारामध्ये आलोय आम्ही. गुरुद्वार पण आहे आणि एक स्टॅच्यू पण आहे. आपलं शंकरांचं स्टॅच्यू आहे. अच्छा. जिथं गरम पाण्याचं कुंड आहे ना त्याच्या हा वरती डॉट हे मस्त वाटते पण है ना. सगळीकडे इथं हे लावलेत पताके. हे गुरुद्वार मस्त आहे रे. गुरुद्वार आहे मस्तच. ओव्हरऑल वातावरण आणि इकडे नदी. काय फोटो काढ नाही काढत. आता आपण आलोय इथे शिव मंदिरला मणिकरणच्या. खूप भारी दिसते इथं. हे पूर्ण गरम पाणी आहे खाली आणि या शिवजींची मूर्ती खूप भारी आहे. मूर्ती क्लास आहे. एक नंबर मूर्ती खतरनाक मूर्ती आहे. आणि इकडे खाली डायरेक्ट आहे गरम पाण्याचं. आतमध्ये पण गरम पाण्याचा झरणा आहे मोठा. मस्त सुंदर मस्त वाटते ना. शिवजींची मूर्ती कशी आहे? अशी मूर्ती बघितलीच नाही. कधीच नाही बघितली. हा का? अरे ह्याच्यामध्ये ज्या आतमध्ये तुम्ही खाल्लं ना आता लंगर ह्याच्यामध्ये शिजवतात. विचार कर हो बघ इथे शिजतंय हे सगळं. बापरे. टाक. हा टाक. हा एकच मिनिट रे.
दर्शन घेतलं आता शिवजींचं. एकदम मस्त टेम्पल आहे इथलं शिव मंदिर. पुढे राम मंदिर पण येतं, ते पण जाणार आहे आपण, तिथले पण बघायला मिळेल तुम्हाला. गुरुद्वारामध्ये गरम पाण्याचं कुंड आहे, बट तिथे शूट करता नाही आलं, त्यामुळे तुम्हाला बघायला नाही भेटणार. बट गरम पाणी एवढं कडक आहे, जाता पण येत नाही आतमध्ये. तुम्ही फक्त हात आणि पाय तर टाकू शकता. खूप म्हणजे उकळतं पाणी अक्षरशः. हेच आहे वाटतं ना प्राचीन राम मंदिर. प्राचीन राम मंदिर. किती सुंदर, असं वाटतं जापानला वगैरे आलोय. हा? जापानला वगैरे. जास्त करून म्हणजे जे हे बघ ना घर ते का म्हणजे असे शेप. पॅगोडा टाईप केलं. हा पॅगोडा टाईप भाई. ते ह्याचं काय म्हणत होतं तू? कोण मनालीमधनं असून, सॉरी, कोण कसलमधनं असून तर सांगा इथं. अरे तू ते ह्यासारखं बोलते काय? कमेंट डाऊन बिलो. फुल कमेंट डाऊन बिलो. कमेंट डाऊन बिलो इफ यू नो. नो. अरे मी म्हणलं तू हे इथं गरम पाण्याचे कुंड आहेत ना, त्याचं काय म्हणा म्हणजे अरे गरम कसं काय पाण्याचं गरम? कुंडाचं कारण म्हणजे कसं किती आहे? ठिकाणी गरम पाणी कुंड आहेत. म्हणजे गरम पाण्याचा कुंडाचा हा. म्हणजे विषय काय असतो. हां आता हे जो काही पहाडी इलाका आहे ना, हां हां. आणि ह्याच्यामध्ये चुनखडक जास्त प्रमाणात आढळले जातात. चुना? चुनखडक. चून खडक. मग तेव्हा जेव्हा पाणी त्या चुनखडकला लागतं, तेव्हा हा. पाण्याचं रिएक्शन ते पाणी हे होतं, उकळतं. तुम्ही नॉर्मल जरी घरी एक्सपेरिमेंट करून बघितलं ना, चुन्यावरती पाणी टाकलं ना, तर हा. पाणी असं म्हणजे गरम होतं, वाफा निघतात त्यातून. तर त्याच प्रकार त्यामुळे का चुनखडकामुळे इथं अख्खं पाणी जे चुनखडकावरनं येतं ते गरम होतं. सायन्सला होता काय तू? अरे कॉमर्सचा स्टुडंट, बट आय नो. गरम पाणी तिथं इथं बघ ना, गरम किती पाणी आहे. हे बघ ना खाली वाफा येतं तरी. हे बघ या वाफा आहेत गरम पाण्याचं सगळं. खतरनाक. प्रत्येकाने यावं माहिती गिझरला प्रत्येकाने यावं प्रत्येकाने. गिझरला पण एवढं पाणी नाही आलं. गिलारला बी एवढं गरम नाही तेवढी इथं पाणी. खतरनाक गरम. सो जस्ट दिल्लीत आपण पोहोचलेलो आहे आणि आपण स्टे करतोय इथे. दादा इंटरनॅशनल म्हणून हॉटेल आहे, तर इथे स्टे करतोय आपण. हे येतं ओल्ड दिल्लीमध्ये. आता आवरण वगैरे आपण पहिलं बहुतेक लाल किल्ला वगैरे एक्सप्लोअर करू किंवा सरोजनीला जाऊ, बघूया कसं काय होतं. तर लास्ट टाईम आम्ही केदारनाथला गेलो तेव्हा पण हीच रूम केली होती आम्ही, त्यामुळे मी इथेच आलो, कारण ती खूप चांगली रूम आहे. दिल्लीत एकच प्रॉब्लेम आहे की एरिया असे आहेत ना, काय काय वातावरण डेंजर असतं, त्यामुळे रूम अशीच बघायची ते आपले देव वगैरे असतील समोर. त्यामुळे आम्ही जी पहिली रूम बुक केली होती तीच परत रूम बुक केलेली आहे. दिल्लीत जाळ कसं आहे? हां जाळ अख्खं जाळ आहे इथं. लक्ष्य माझ्याच होत्या. एक मिनिट परत घे. का कुठे गेलता? हरिद्वारला. अरे मी पण भिकार आता आहे, काशीला भिकार गेलतो ना, आहे. सेमच रिक्षा होत्या. आता वा तिकडे ओ, इसको रोको काम पे, इसको रोको काम पे. काम पर रखो आप फिर. मला नाही जायचं. ह्यांना मला नाही काय जायचं. problem? जायचं. बघायचं होतं मला. याला लय घाई आहे जायची. तुला जायचं जाऊन आलं, काय टोपी विषय घाल, पाठव याला. आणि मी काय म्हणतो, जामा मस्जिदला तर काय गेलो नाही आपण. आता इकडे जाईल. कुठं जायचं रे पावाला? आता जायचं आपल्याला कुतुब कुतुब मिनारला. मिनारला. कुतुब मिनार बघू कसं काय. आपण आता आलोय इथं कुठं आपण नाही कुतुब मिनारला. कुतुब मिनारला आता आपण आलेलो आहे. हां. आणि तिकीट घ्यायचं चालू आहे. तिकीटला लाईन आहे सध्या इथे. एवढी लाईन असेल वाटलं नव्हता. ओमी काय म्हणणार तुझं? काय हो मी माझं म्हणणं खूप चांगलं आहे, खूप मजा येते, पैसा वसूल ट्रिप आहे. आणि आता आम्ही आतमध्ये गेल्यावर बघू किती उंच आहे. किती इथं 40 रुपये तिकीट आहे पर पर्सन. आणि फॉरेनरला 600 रुपये. फॉरेनरला 600. डायरेक्ट किती? आमच्याकडे भरपूर पैसे, आम्ही फॉरेनरचेच तिकीट काढलेत. काढलं का तिकीट? काढलं ना भाई, मस्तपैकी कॉईन Coupon दिले आहेत त्यांनी काय? आपल्याला. खूप Coin? 15 कॉईन दिले. हां. जाऊ तिथं कसं ठीक तुझ्याकडे आहे. एक कॉईन मला दे. हां
जर शोम चालू आहे. तर आता आपण आलो आहे कुतुब मिनारला आणि आम्ही सगळे फ्रेंड्स आता काय काय बघतो ते तुम्ही पण बघा आमच्या सोबत. ओके, हो. हे काय समोरच आहे बघ. काय बोलते? हे काफी पुराना स्ट्रक्चर आहे. हिंदी मध्ये का बोलते? मराठी आपलं vlog आहे का? मराठीच ब्लॉग असतं हे बाई, अत्यंत शुद्ध मराठी. अत्यंत जुन्या पद्धतीचं बांधकाम आहे. दगडाचं आहे तरी सगळं. दिसतंय. हे काय? आणि एकदम कोरीव पद्धतीचं नक्षीकाम आणि या मागं ठिकाणी केलेलं तुझ्या आहे. मागं तुझ्या हे कुतुब आणि, मिनार मागं आमच्या ससा आलेला आहे. बघण्यासारखं असं काय म्हणजे असं ठीक आहे, चांगलं आहे. कोरीव ठीक काम आहे, वगैरे चांगलं म्हणजे केलंय. कोरीव काम बघण्यासारखं आहे असं. कसं आहे अनिकेत कुतुब मिनार? चांगलं आहे, ऐतिहासिक आहे. ऐतिहासिक काय आहे? इतिहास काय आहे मागचा? इतिहास नाही माहिती मला. नक्षीकाम फक्त खूपच रेखीव पद्धतीने केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रत्येक इथे वेगवेगळ्या नक्षी आहेत. हे मुघल आर्किटेक्ट पेक्षा नाही का हिंदू आर्किटेक्ट जास्त वाटतं. हिंदूच वाटतंय मला पण मुघलपेक्षा. सगळ्यात महत्वाचं आहे ना, ह्याची हाईट किती असेल पावाली? हे जे आता मी काय मोजायला गेलो तो करा अरे काय तरी पण अंदाज आहे. मला वाटतं हे जे आरामात हाईट असेल बघ की तिथं झाली जवळपास एक 200 मीटर नाही 100 ते मीटर 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 हा 200 मीटर 200 मीटर. तू जर अशी लॉंग 200 मीटर काय म्हणते ह्याची हाईट 200 मीटर असेल. 72 अरे फूट मध्ये हाईट असते रे. फूट मध्ये 72 मीटर. फूट फूट. इंग्लिश वाचायला ये इथे हिंदी आहे आपल्या गपचूप ते वाच. इंग्लिशच वाचायचं मला. बरं वाच चल. मॅडम शिकवलं नाही का तुला? अरे तिलाच येत नव्हतं ते काही शिकवणार. बरं वाचा बरं चल वाच. ते काय रे आपण मारामारीचा खेळ खेळायचो. अपरपी नाही जोड साखळी. पहिला ऐश्वर्यावर राज्य. पाय 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 काढ ना. तुझ्याला पकडशील तो तुला जॉईन होणार. बरं ठीक आहे, चला. तुझ्याला चंदनलाच पकड. चंदन मिळालाच. मग दुसरे अंडे पावायला पकड. ही पहिली पाहिजे. खेळू आपण. अरे ही पहिली पाहिजे की पण चंद्यासोबत जोरात. कोणी 42 पोरं खेळायला तिथे. ते त्यांना कळेल दणकवडीचं. नाही मग कोण नाही सापडत. मी डिस्क्वालिफाय गेम मधनं. पहिलं राज्य पावाल्यावर. मी डिस्क्वालिफाय गेम म्हणणार. पहिलं राज्य पावाल्यावर. पावलं राज्य झालं कधी फिटायचं ते. नाही पावाल्यावरच आलं पाहिजे इथं राज्य पहिलं. आपलं इथंच राहायला लागेल महिनाभर तरी बी नाही फिटणार. मी नाही. डोकं धडकतील. पायी येडे झाले सगळे. कसले बी फालतूचे पोस्ट देत आहेत. काय उपयोग आहे का ह्यांचा? बालिश बुद्धी सगळे. इकडे काय उपयोग नाही यांचा. कसे ए, दुसरे मागं कोण? प्रतीक्षा. प्रकाशन पटले रे. मराठी तरी वाच पावल आहे नीट. मराठी तरी वाच. अबे मैं हिंदी बात कर रहा हूँ. तू क्यों ऐसा कर रहा है बे? अरे इंग्लिश तर ठीक आहे, समजू शकतो ए आपण. काले का बच्चो. हे कसे आहेत? चांगले कसे आहेत? मी फर्स्ट टाइम आले, मला खूप आवडलं. एक नंबर येतो. कुठं जायचं? ऑटो जवळ आहे. कशात चला बेटा? एक नंबर, खूप आवडलं मला. आज दिल्लीमध्ये आहे लास्ट दिवस आणि आज आहे महाशिवरात्री. तर आत्ताच शिवजींचं दर्शन घेतलं, छान झालं. आता बघूया आज कुठे कुठे जायचं आहे. तुम्हाला दिसायला आज आपण कुठे कुठे जाणार आहे. हे काय सारसबाग? हे बघ
कसं दिसतंय बघ की तुझ्याला किती लावून घे घालायची का हे गंदू सेम हे आहेत आमचे बँडवाले आजचे बघा. चिकन टाकू का सूर्य सेम जरा वेगळं दिसेल नको किंवा चॉकलेटी होईल त्याला व्हाईट चष्मा नाही फक्त वी आर डिफरंट ब्रो. काय बोलतेस आज आहे महाशिवरात्री आणि आम्ही सगळे चालू आहे टेम्पल व्हिजिट करायला. कोणतं टेम्पल पण ते कसे दिसतोय आम्ही? उपास बिपास काय काय रे इथं बाहेर आल्यावर नसतो उपवास करायला. करा उपास जरा जो ब्लॉक करतो ना माणूस म्हणतो 12 पर्यंत उपास धरणार आणि 12 नंतर सोडून देणार बाळा उपास. काय बाळा अख्खा दिवस झाला दर कसं हो मी मस्त आहे ना सगळं. एक नंबर आहे जा खाऊन द्या आता. खूप मोठा फोटो अपेक्षेपेक्षा मोठा फोटो वाटला. तिथपर्यंत बघ तिकडनं असं आलं तिकडे एंड पण नाही दिसत एवढा मोठा आहे. राजधानी पण ह्याच्यापेक्षा आपलं भारी पाहिजे. खरं भारी काय स्वच्छता नाही काय नाही घाण घाण सगळी. रोड फक्त तेवढे चांगले आहेत आपले गेले खड्डेत. रोड मस्त. इकडे तिकीट घर आहे यांचं. इकडे होते 80 रुपये तिकीट आहे प्रत्येकाला. IVI मेन गेट आतमध्ये आलोय आता आपण. गर्दीलाच रे यांची खूप गर्दी. शाळेची ट्रिप मेंढर आली मेंढर. अरे काय दिसतंय जस्ट एंटर केलं आणि समोर जो सीन जो दिसतोय ना यार बेस्ट. हो आणि शॉर्ट तर उचल ना कॅमेरा. पुढं आलोय आता आपण छत्ता चौक. का हां छत्ता चौक. आता आपण चाललोय मेन फोर्टकडे. भरपूर मोठं आहे खूप मोठं आहे. डिझाईन बघा इथं खूप बारीक नक्षीकाम केलं. दीवान ए आम. हा इथे मुलाखत करायचे. आम नागरिकों को कक्ष है. ओके सामने की ओर आम. हे काय बादशाह का सिंहासन था म्हणजे इथं बघा. शिवाजी महाराजांनी त्यांची गादी खाना बघून तुम्ही येडे व्हाल. एवढा मोठा एरिया आहे खूप मोठा एरिया आहे. इकडे तो बसायचा आणि इकडे पूर्ण दरबार लागत असेल असं मला वाटतं. पण असंच असेल मला वाटतं. हे काय हा आहे गादी खाना. आता इकडं आहे रंगमहल मुमताज महल. इकडे समोरच वाटतं हे बहुतेक रंगमहल असेल. हे मुमताज महल. इकडं आहे बाग और मंडप म्हणजे गार्डन थोडक्यात. मधी करणार काय घाला. म्युझियम इथलं काय एवढं आवडलं नाही. म्हणजे 2-3 वस्तू हा राहून दादा 2-3 वस्तूला अख्खी 2-4 बिल्डिंग केलेत. 2-3च वस्तू आहेत मोजून 2 ते 3 त्यासाठी अख्खे 3-4 बिल्डिंग केलेत. ह्याच्यापेक्षा जास्त आहे ना पर्वतीचं मोठं आहे म्युझियम. भरपूर हत्तर बेटा ओमजान. हाँ ओमजान. ओमजान. खाना डालेगा तेरे को बेटा समझा ना.
महाशिवरात्री होती त्यामुळे उपवास होता. पण आम्ही होतो दिल्लीत. खायला नव्हतं काहीच उपवासाचं, म्हणजे वेपर्स सोडलं तर काहीच नव्हतं. आणि खिचडी आणि फ्रेंच फ्राय, हा हे सोडून आमचे काहीच काय नव्हतं. लेडीज कार्यकर्त्यांनी डोकं लावलं आणि आम्हाला इथं घेऊन आले. आणि इथं आल्यावर कळलं की यार इथं फक्त हे पहिलं वाटलं मोठ- होतं हा, महाराष्ट्र सदन हॉटेल हॉटेल आहे. आहे, हे निघलं डायरेक्ट सदन भवन भवन निघलं. निघलं. पण आपण इकडे जेवलो आणि जेवलो, एवढं हा छान ना. जेवण 10 दिवस होतं. झालं. पहिलं वाटलंच नव्हतं जाईल आपण इथे. आणि भाई मनाला गेल्यापासून नाही का एकदा पण जेवण नाही भेटलं हा चांगलं. ना. जेव्हा मिसळचा तोंडात घास गेला का पहिल्यांदा हा ना. यार भाई कडक. आणि त्याचमध्ये जेवण महाराष्ट्रीयन जेवण कुठं आम्ही साधन उपवासाचं खाल्लं, पण उपवासाचं भेटलं ते एवढं मेन taste आहे. होता. साबुदाणे वडे, खिचडी. देवाने कुठेतरी भाई नशिबात आणि लिहून श्रीखंड. ठेवलं होतं. महादेवाचे तुम्ही खाल्लं रे, उपवास झाले आमच्या आम्हाला घरात. उपवास आहे. देवाची कृपा झाली. कुठेतरी लिहून ठेवलं होतं देवाने तुम्ही इथे येणार आणि मेन पार्ट एवढा म्हणजे मोठा आपल्याला असं सदनमध्ये आम्ही वाटलेलं जेवलो. की प्राइस वगैरे हाय असं हाय असतील प्राइस पण रिझनेबल प्राइस चीप होत्या. कसं काय काय माहिती. 40 रुपीज गव्हर्नमेंट शेवटी हा, खिचडी आहे ना खिचडी आहे ना शेवटी गव्हर्नमेंट. आपण म्हणलेले 100 आणि 150 आमची कार्टी रुपये पोरं खाऊन बसलेत आता शेवटी. कशात आईस्क्रीम मिसळ, हा भाई श्रीखंड वगैरे श्रीखंड बिखंड, पावभाजी तर टामटूमच. पण महाराष्ट्र सदनला वडापाव खाण्यात- खाल्ला भाई. वडापाव वडापाव. दिल्लीत वडापाव हा? आणि ते बी महाराष्ट्र महाराष्ट्र सदनमध्ये. सदनला. आपण आपल्या ह्याच्यात आलं की वाटलं डायरेक्ट राज्यात. मोस्ट हाय प्लेस इन दिल्ली. Yes, most hype मोस्ट हाय place. प्लेस कॅनॉट प्लेस. चांगले तसे काय प्रॉब्लेम नाही. हायप आहे कारण प्लेस पण तशी आहे ना. अरे एक कॉफी दादा 17 झालं, हा? एक कॉफी 17 झालं. अरे धमके, माझं नाव येऊ दे त्यात. माझं नाव येऊ दे. कॉफी पितोय माझी, स्नॅप टाकते बरोबर, जिथं नाव नाही दिसत आहे. एकटेचे बघून माझे आता पर्सनल घेतलेली हे सगळे कॉन्ट्रीतनं आता भरती व्हायला लागले. सर्वन क्रॉसॉन. कशी कॉफी रोवून भारी लागली याला काय समजा. विच इज फॉर यू एक सोड 2 मिनिट बेबी. का ग जीबी रोडवर इकडे कुठं आली. मी स्वतः वाचली फ्लाईट परत जाताना पण. मिस झाला असल्यावर कळलं असता. प्लेन लेट होते म्हणून वाचलेत तुम्ही. भाई आम्हीच वेळेवर पोचतो ना, का नाही आम्हाला असं शेवटचं आम्ही वाटत. दोघं होतो त्याला बोर्डिंग. आम्ही दोघंच होतो शेवटचा. मग काय शेवटचं आमचं चेक इन झाल्यानंतर बंद. आम्ही गेलो का दोघं, म्हणलं बंद झाला दादा काउंटर. आता वाटलेलं की दिल्लीमध्ये अजून एक स्टे वाढेल. मला वाटलं चला फायनली हा आपल्यामुळे वाचलेच पावलं. आपल्यामुळे वाचले. आमच्यामुळे वाचले. Yes, by Successfully landed. आम्ही आलोय पुण्याला आणि खूप वेलकम. आठवण येते मनालीची. चला खरंच. परत मनालीला पाहू. कसं वाटतं लय गरम आता व्हायला आपल्या लागलंय. आल्यावर. लय गरम कसं होतंय वाटतं? इथं. ह्याला हाकलून दिलंय मनालीतनं ह्याला. आता पहिले जेवायचंय आपलं घरी जाऊन. वरण भात वरण भात भाजी मस्त आईची चपाती. आई.
आईच्या हातची भाजी चपाती. कसं वाटलं मग मिथिलेश ट्रिप संपली आज आपली एका ट्रिप दृष्टीने चांगलं पण वाटलं पण एका दृष्टीने वाईट पण वाटतंय. तुला मला तर एकदम मस्त वाटलं पण आज 2 मला मिनिटासाठी पण- देव दिसले होते मला वरती. काय काय 2 मिनिटासाठी देव दिसले होते मला एरोप्लेन मध्ये. येऊ नव्हतं वाटत का येऊ नव्हतं वाटत. आला. मला पण खूप भारी वाटलं पण येताना टर्ब्युलन्स झालं फ्लाईट मध्ये आणि कोणामुळे झालं हे बघा. ऍक्च्युली आनेरावला एकदम मागची सीट दिलती मग बॅलन्स नव्हता होत प्लेन त्यामुळे झालं अरे turbulence. रिव्ह्यू द्या रे रिव्ह्यू तर काय चांगलं वाटलं पण थोडं वाईट पण वाटतंय Trip जरा. तर परत आपल्या आल्यावर best ना? friends सोबत trips आता- नेहमी चांगलेच जातात. ट्रिप चांगली होती फक्त थोडं अजून 1-4-5 दिवस वाढले तर बरं वाटलं असतं. वाढली असती तर भाई मजा बजेट पण वाढलं असतं. बजेटचं नाही रे काय प्रत्येक ट्रिप बाकी एखाद्या जाम दिवशी नव्हतं संपलं रे चमका. फुल खाऊन पिऊन मास केलाय पैसे उधळले आहेत. ट्रिप चांगली होती पण अशी आता नाही काय आम्हाला काही विंडो सिटी भेटलेली नाहीये. खूप मोठा अन्याय झालाय आमच्यावरती हा. मला पण नाही थोडा- भेटली. मला भेटली ती विंडो सीट ती या पोरींनी काबीज केली. हा तुला कशी वाटली एक नंबर एक्सपिरियन्स त्यांची तर एकदम मस्त केली ट्रिप. तुझा आवाज का गेलाय त्यांची ट्रिप एकदम मस्त आणि केली. या महाराणीने आमच्या काय केलंय की आमची चावी जी घेऊन आली. चावी होती हॉटेलची ती तिकडे देऊन आली आणि आम्ही दिल्लीची चावी आणली. शिवाय खाताय की मी चावी घेऊन आम्ही नाही मी शिव्या खातोय तुझ्यामुळे मिथिलेश घोरे म्हणते पप्पाला उद्या पाठव आता फ्लाईटने चावी द्यायला. बाबा म्हणते मी खड्ड्यात जाऊ दे. मग कडू कशी वाटली ट्रिप मस्त कडूंनी पॅराग्लायडिंग केलेलं आहे सक्सेसफुली आणि रोहन गोगवले आणि तुझ्या आणि आयन टायमर कल्टी दिली. बांबू लावलेला आहे. आणि हा मोठे ऍट द एंड ट्रिप एकदम एक मस्त नंबर झाली. झाली. At the end, we एकही क्षणाला got- वाटलं नाही की आम्हाला कुठं काय म्हणजे एका पॉइंटला पण असं कॉम्प्रोमाइज केलं आम्ही. म्हणजे असं प्रत्येक गोष्ट एकदम जेवढी जशी ठरवली त्यापेक्षा एक्स्ट्रा ऑर्डिनरी झाली आमची ट्रिप. खरं तर मी कॅन्सल करणार होते ट्रिप पण आई शपथ बरं झालं मी कॅन्सल नाही करायला केली. पाहिजे करायला पाहिलं ते करायला पाहिजे. करायला- चाल कुठे मोडायचे ना. सूरजचा जो पूर्ण टाइम आहे तो हे करण्यात गेला हो